रिक्षात का आलात? हा हा. अच्छा, म्हणजे तुम्ही मागे जी गाडी घेतली ती रिक्षा घेतली? नाही नाही नाही. क्या बात आहे सर, कॉंग्रॅच्युलेशन. कशावरही कराल, थांबा ऐका ना पूर्ण. नाही मी रिक्षा नाही घेत मॅडम. तुम्हाला अहो मी काय झालं, मी जी गाडी घेतली ना नवीन, ही मोठीच घेतली 4 व्हीलर. तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे. तर तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे म्हणून ती वर्कशॉपला आहे आणि मला जायचं होतं डबिंगला. आमचा एक पिक्चर येतोय लाल लाल असा एक आमचा पिक्चर येतोय. तर त्याच्यावरती बाबा मला डबिंगला जायचं म्हणून मी तसे मस्त कपडे घालून एक मस्त रिक्षा केली आणि निघालो होतो. पण नेमकं झालं काय? हा तर नेमकं काय- तुम्ही ना सांग, मी सांगतो की. सांगा. नाही का काय झालंय माहितीये का, आपला जो सर्व्हिस रोड आहे ना बाहेरचा, तर संतोष भेळवाला आहे, Correct. फेमस तो भेळवाला. त्याच्याकडे मी भेळ घेतली. माझ्या पोरासनी भेळ आवडते आवले. ती काय करते, भेळली शेंगदाणे चोकत बसते ती लय आवडते. झालं ते सांगा ना, नाही तर मला तरी सांगू द्या ना. नाही मी भेळ घेतली, गाडीचा स्टार्टर मारला, मी निघालो. मी आपलं माझ्या विचारत होतो बाबा काय राहिलंय काय नाही, बायकोन काय सांगितलंय काय नाही, जे म्हणून मी चाललो होतो तेवढं धच्च की ह्यानं मागणं ठोकलो तुम्हाला सांगतो. हा नाही हा. नावा सगळं माडागाड सगळं तुडून पडलं होतं. थांबा थांबा. नाही हाच प्रॉब्लेम झालेला मॅडम. आता ह्या माणसाने याची बाईक का ठोकली, कारण हा माणूस फोनमध्ये व्हिडिओ बघत होता. नाही मॅडम, मी खरा बोलू का मॅडम? मॅडम मी 9 वर्षापासून मुंबईमध्ये गाडी चालवत आहे, रिक्षा चालवत आहे. सर्व्हिस रोडपासून हायवेपर्यंत सगळीकडे रिक्षा चालवला आहे. आतापर्यंत एक पण ॲक्सिडेंट केला नाही आहे. पण मॅडम आज ॲक्सिडेंट झाला आहे. नॉर्मल. हां मॅडम, आज ॲक्सिडेंट झाला आहे. त्याचा कारण हा माणूस आहे. अरे वा माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला. यांच्यामुळेच किट हिट होत नाही, ऍक्सिडेंट कसा होईल? आता बोल. मॅडम उदास वाटतंय तुम्हाला, वडापाव आणू खायला बाहेरून? नको बने, नको. तुम्ही काय करताय? वडापाव खाऊ घाल तर माझं वजन एकतर कंट्रोल होत नाहीये. काय मला कळत नाही कसं वाढते वजन, कपडे टाईट व्हायला लागले. काय कितीच जेवण आहे हो माझं? मला जेवताना बघितलंय तुम्ही? मॅडम किती वेळा विचारता की कधी विचारताय? असं तुम्ही बोलू नका हो. काय मला कळत नाही, तुम्ही असं प्रॉपर डबा उघडला आणि मी जेवतेच आहे असं बघितलंय का कधी? कुठे मॅडम, आपली ड्युटी अशी, जेवायला वेळ नाही आपल्याला. नाही तर काय, आता दिवसभरात मी आज सकाळपासून काय राऊंड अपला गेले होते तेव्हा सकाळी मी 2 भजीपाव खाल्ले होते. नंतर मग डायरेक्ट 3 वाजता स्टेशनला आलं, तेव्हा मग बाबूचा वडापाव खाल्ला. हा नाही, दुपारी एक चोर पकडला, त्याच्या पिशवीतला समोसा पण खाल्लात मॅडम तुम्ही? नाही त्याची फक्त टेल खाल्ली होती, ती जरा कुरकुरीत लागते, चांगलं लागतं. नंतर मग डायरेक्ट शिंदेचा बर्थडे होता, मग त्याचा एवढा केक खाल्ला. एवढंच काय ते खाल्लं. जेवण कुठे केलं मी? तरी कुठे लागतं मला काय अंगाला कळत नाही. मी कशी वाढते, धावता येत नाही. परवा तो साखळी चोर माझ्या समोरून पळून गेला, असं उलटा पडत होता. अहो मॅडम पकडो. मॅडम हे बघा, बरोबर आहे सगळं. पळते त्याच्या समोर, मला काय कळेना. मॅडम सगळं बरोबर आहे, पण पुढच्याच गल्लीत तुम्ही त्याला लगेच पकडलात की नाही? पकडलात आणि त्याच्या अंगावर बसलात तुम्ही मॅडम. बसू नको तर काय करू? माझं रील व्हायरल केलं त्याने. मी पळते, मी कॅमेरा आला की मला पोट आतमध्ये. मॅडम सगळं बरोबर आहे मॅडम, ते सगळं बरोबर. व्हिडिओचा सोडा तुम्ही, व्हिडिओचा सोडून. आतमध्ये अहो तुम्ही मॅडम त्याच्या अंगावर बसलात ना, म्हणून त्याची 206 हाडं मोडली. त्याला चादरीत गोळा करून हॉस्पिटलला घेऊन गेलो मॅडम मी. आणि हे बघा मॅडम, ही तुमची ना पॉवर आहे, पॉवर. हे वजन बिजन ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मॅडम. आपण यू आर द स्ट्रॉंग लेडी मॅडम. बसा. तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे डिपेंड. मला जाऊ तू रे, तुला लय मस्ती आली ना. नका ना यार. तुला हात लावायचा नाही आहे, मुस्कडीन तुला. माझ्या हातात केळी खायला गेला आहे का? तुला जावीन मग आता. थांबा तुम्ही. माकडा मुस्कडा वाजून नाही, कॉलरला हात तुला तिथंच हाणला असता मी. बेने संविधानावर विश्वास आहे म्हणून इथपर्यंत घेऊन आलोय तुला मी. माझा पण कानूनवर विश्वास आहे म्हणून मी इथपर्यंत आलेला आहे मॅडम. मी फक्त वजन सांगायला इथे आले. काय चाललंय तुमचं? बाजूला व्हा. वेगवेगळे वा. इकडे तू इकडे इकडे काय झालं मॅडम? ह्यानं माझ्या गाडीला मागणं ठोकलंय. मग काय, माझ्या गाडीचं मागचं मडगाड मोडलंय माहितीये का? सासऱ्यांचा आशीर्वाद लिहिलं होतं त्याच्यावर, सासऱ्यांचं मडगाड मोडलं. सासऱ्यांनी गिफ्ट केली गाडी मला पहिला दिवस. तुमच्या अंगावर येतो आहे सारखा 5 वेळा अंगावर आलेला आहे. 5 वेळा अंगावर. तुला तर मुस्काडला असता तिथंच मी. बेनिया ही मॅडम बाहेरनं येते ती असली, आपलंच खाते तिने असं माज करते ती. बघा ह्यांच्याकडे लायसन आहे का इसरा? रातची येते ती, सकाळी गाडी चालवायला लागते ती लगेच.
कॉन्फिडन्स वर चालवते ती, फक्त येते की नाही ते बी माहिती नाही. नाही नाही मॅडम, असं नाही आहे. माझ्याकडे लायसन आहे. मी चांगला रिक्षा चालवत आहे. उलट मी कष्टाने माझा रिक्षा चालवत आहे. हा आळसी आहे म्हणून हा सासऱ्याचा गाडी चालवत आहे. सासरा तुझे मारत आहे. पट्टा द्या काढून हे हा जे पट्टा ऐकायला- निब्बर हाना, पट्टा काढून हाना आणि मी फक्त वजन सांगत फिरू इथे. एक काय झालंय? हेच झालेलं आहे मॅडम. हाच बाजूला हो जरा प्लीज मॅम. हाच प्रॉब्लेम आहे. काय झालेलं आहे ना, हेच चाललं होतं. हेच रस्त्यात भांडत होते दोघं. मॅम मी याच्याच रिक्षात बसून आलो होतो, पण हा माणूसच नाही बाजू घेण्याच्या लायकीचा. याला अक्कल आहे का? हा, कशी गाडी चालवतो आपण, काय गाडी चालवतो कळायला नको. आता कायलं तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आहे का नाही? तुम्हाला बी वाटतंय ना? मला बी त्याच्या आईला वाटत होतं ह्यासनी कुठेतरी बघितलंय. हा. ओळखलं नाही, पण बोलण्यावर वाटतंय हे ओळखीचं निघल. मला वाटत हे ओळखीचं निघणार म्हणून ह्याला मी तिथं हाणला नाही, माहिती हे ताणला ओढत ओढत. नाही आता तो मुद्दा नाहीये. काय माझं बेसिक हा, हा. काय झालेलं आहे, हा जो आहे हा माणूस फिर्यादी आहे. काय यांचं नाव तुम्ही म्हणालात, काय नाव तुमचं? सावत्या माने हा फिर्यादी आहे. आणि हा ना हा आरोपी आहे. हा परमेश कुमार. मी याच्या रिक्षात बसलो होतो. काय गाडी चालवतोय हा? गाडी चालवण्याची काही पद्धत असते की नाही? अरे गाडी रिक्षात बसलोय. हा रिक्षात बसल्यानंतर फोनमध्ये व्हिडिओ बघतो मोबाईलमध्ये गाडी चालवत असताना. यांचं काही लायसन्स मिळालं आहे ना फोनमध्ये बघण्याचं गाडी चालवताना. बरं गाडी चालवतो फास्ट चालवतो. मागे एक पॅसेंजर बसलाय, त्याच्या जीवाला धोका आहे. काय अशी काढतोय तशी काढतोय. उतरला, याच्याशी भांडण केलं, याच्या गाडीला ठोकलं. किती कलम लावायची याच्यावर मला सांगा? हा, कलम 184 म्हणू नका, 279 म्हणू नका, 273, सगळी कलम लावायच्यावर. काय तोंडात आमराई आहे? कलम 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 काय करताय सारखं? आमच्या मॅडमची लेवल वेगळीच आहे. तुम्ही आता कलम 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 बोललात ना, म्हणून ते आमराई बोलल्या. आमराईत कसं कलम लावतात ना, पाणी लावून मग कलम कळलंय मला, विनोद कळलेला आहे. मला विनोद कळलेला आहे. मग छान आहे. मग कल्पक विनोद आहे या डिपार्टमेंटसाठी. मी छान असं मनातल्या मनात म्हणालेलो आहे. एवढं काय नवीन भरती आहे? Yes, sir. कळतं. या बाजूला प्लीज. मी त्यांच्याशी मॅडमशी बोलतो. एक मिनिट मला बोलू द्या. तर मॅडम प्रॉब्लेम काय झाला, या माणसाने फोनमध्ये व्हिडिओ बघत अरे या एवढे कुठे असल्या भाषेत सांगते ह्याला मुस्कळा डोक्यात एक मागा मागव. माकडा. काय ठेवा? पिशवीत काय? बेळ आहे. ठेवा ठेवा इथे. बेळ आहे, पोरांसाठी आणली आहे. इथे ठेवा. ठेवायला वेळ मिळत ना आम्हाला. इथे ठेवा. बस. भेळ आहे मॅडम. हा मॅम. तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी. कुठे बघितलं मला कळत नाहीये. मॅडम माझा सुद्धा असाच झाला होता ह्याला बघून. हा तो आहे तो हसवण्याचा कार्यक्रम आहे ना तो मराठी. मॅडम अहो हे ते महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले ऍक्टर आहे. हा. पृथ्वी प्रताप. आहे तो. पिपी आहेत पिपी. अरे अरे तो कार्यक्रम, तो बने आणि दत्तूचा कार्यक्रम. सर नमस्कार सर. बने आणि अरे ते दत्तूचा- बने आणि दत्तू बॅकबोन आहेत हा कार्यक्रमाचं. कमाल काम करतात सर. बाहेर ही अफवा आहे. बने आणि दत्तू बॅकबोन आहेत. बादशाह. पृथ्वी वा, वा. प्रताप. हा, काय लगा, काय माणूस आहे होय लगा तुम्ही. आत्ता ओळखलं एवढ्या वेळात. ऍक्सिडेंट. नाही लगा मी तू वाटत होतं तुम्हाला बघितलंय. हा. ओळखलं नव्हतं, पण बोलण्यावर वाटत होतं की ह्यासनी ओळखणार मी. सर मला कमाल. वाटत होतं मॅडम नाही ती नाही, ही रिक्षानं कशाला येतं मला वाटतच होतं हो, हीच. तर ते असं नॉर्मल कधी बघितलं नाही ना तुम्हाला. ते नेहमी दाढी मिशा लावताना ओळखू येत नाही पटकन. सर ते मेकअप वाले काय सजवतात तुम्हाला, ओळखूच येत नाही. मॅडम ह्यांनी एकदा बाई पण केला होता. हो? नाही जमला. नाही मला बघायला नाही जमला. मला तेव्हा बघायला नाही जमला आहे. सर मी चेअर घे. साहेब, सॉरी ओळखलं नाही. नाही ठीक आहे प्लीज. नाही साहेब. अरे ती मॅडमची चेअर आहे यार. नाही, 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 बसा. ठीक आहे, सर तुम्ही केवढं- अरे मी नाही बसू शकत. नाही, पण खरं बसा सर. बसा. कडक काम करता तुम्ही. ते ह्याच्या हास्य जत्रातले मेकअप वाले काय लपवतात सर तुम्हाला. सॉरी नाही म्हणजे मी असं ऐकलंय की हल्ली ते मेकअप वाले आधी दाढी मिशा बनवतात आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे कॅरेक्टर मिळतं असं मी ऐकलं. नाही असं काय. आम्ही ते हास्यजत्रेमध्ये असंच बोलतो. ते असं काही नाहीये. तुम्ही किती पण गेटअप केले ना सर, तुमची ऍक्टिंग तुम्हाला गंडवते सर. म्हणजे बाहेर येते सेम सॉरी मी नाही सेम करत. मी नाही, खूप बाबा मी मी नाही ऑब्झर्वेशन करत. वगैरे करून हो. आणि मी खूप व्यक्तिरेखांचा अभ्यास करून असं नाही पण सर तुम्ही रिक्षात नका आलात. हा ओ! अच्छा म्हणजे तुम्ही मागे जी गाडी घेतली ती रिक्षा घेतली.
नाही नाही, नाही क्या बात आहे सर, कॉंग्रॅच्युलेशन. कशावरही कराल, थांबा ऐका ना पूर्ण. नाही मी रिक्षा नाही घेत मॅडम तुम्हाला. अहो मी काय झालं, मी जी गाडी घेतली ना नवीन, ही मोठीच घेतली 4 व्हीलर. तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे. तर तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे म्हणून ती वर्कशॉपला आहे. आणि मला जायचं होतं डबिंगला. आमचा एक पिक्चर येतोय लाल लाल असा एक आमचा पिक्चर येतोय. तर त्याच्यावरती बाबा मला डबिंगला जायचं म्हणून मी तसे मस्त कपडे घालून एक मस्त रिक्षा केली आणि निघालो होतो. पण नेमकं झालं काय? हा तर नेमकं काय- तुम्ही ना सांग, मी सांगतो की. हा, सांगा. का काय झालंय माहितीये का, आपला जो सर्व्हिस रोड आहे ना बाहेरचा, तर संतोष भेळवाला आहे, Correct. फेमस तो भेळवाला. त्याच्याकडे मी भेळ घेतली. माझ्या पोरासनी भेळ आवडते आवले. ती काय करते, भेळली शेंगदाणे चोकत बसते ती लय आवडते. झालं ते सांगा ना, नाही तर मला तरी सांगू द्या ना. नाही नाही, मी भेळ घेतली, गाडीचा स्टार्टर मारला, मी निघालो. मी आपलं माझ्या विचारत होतो बाबा काय राहिले काय नाही, बायकोन काय सांगितले काय नाही, जे म्हणून मी चाललो होतो तेवढं घातच की नाही ह्यानं मागणं ठोकलं तुम्हाला सांगतो. हा नाही हा. नावा सगळं माडागाड सगळं तुडून पडलं होतं. थांबा थांबा हे नाही नाही, हाच प्रॉब्लेम झालेला आहे मॅडम. आता ह्या माणसाने याची बाईक का ठुकली, कारण हा माणूस फोनमध्ये व्हिडिओ बघत होता. नाही मॅडम, मी 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 खरा बोलू का मॅडम? मॅडम मी 9 वर्षापासून मुंबईमध्ये गाडी चालवत आहे, रिक्षा चालवत आहे. सर्व्हिस रोडपासून हायवेपर्यंत सगळीकडे रिक्षा चालवला आहे. आतापर्यंत एक पण ॲक्सिडेंट केला नाही आहे. पण मॅडम आज ॲक्सिडेंट झाला आहे. नॉर्मल नॉर्मल. हां मॅडम, आज ॲक्सिडेंट झाला आहे. त्याचा कारण हा माणूस आहे. अरे वा अरे वा, माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला. यांच्यामुळेच किट हिट होत नाही, ऍक्सिडेंट कसा होईल? आता बोल. मॅडमची लेवल बघितली का? मॅडमला कळलं तुम्ही आधीच किट पाडणार म्हणून त्या बोलल्या. मागे जा, मागे जा, मागे जा. अरे मला कळत नाहीये सर, एक just मस्करी केली. हा प्लीज अशी मस्करी करू Sorry. नका. मी करतो, मी हिट स्किट करतो मी. पण मग मुद्द्याचं ऐका ना मॅडम. ह्या माझ्यामुळे कसं काय ऍक्सिडेंट झाला? तू स्वतः व्हिडिओ बघत होता ते सांग ना. माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला सांगतोय. नाही मॅडम, तसा नाही आहे. मॅडम मी दाखवू का काय? एवढे, एवढे. इकडे बस. इकडे मॅडम मारू नका मॅडम. बोल. मॅडम त्याचं काय झालं आहे, हा माणूस माझ्याकडे आला तेव्हा तुम्हाला जसा वाटला तसाच मला वाटला. ह्याला कुठेतरी बघितला आहे, याला कुठेतरी बघितला आहे. म्हणून मी ह्याला विचारला, साहेब तुम्हाला कुठेतरी बघितला आहे? पैचन कोण? असाच बोलला आहे. रिक्षामध्ये मागे बसून हा असाच बोलला आहे. मग माझा दिमाग जोरात धावायला लागला आहे. मी लगेच मोबाईल घेतला आहे आणि ह्यांचा तो कार्यक्रम आहे, नाव काय? हास्य जत्रा. हा तो बघितला आहे. मग हे असंच मागून करत होता साहेब. मग मी ह्याचा परफॉर्मन्स बघितला आहे. तर एका परफॉर्मन्समध्ये ह्याच्यासारखा दिसणारा दाढी होती तर ह्याला दाढी नाही आहे. मग एकाला मिशी होती, ह्याला मिशी नाही आहे. एकाने साडी घातला होता, ह्यानं साडी पण घातला नाही आहे. शेवटी मग मी कंटाळून ह्याला विचारला आहे, तुम्ही पृथ्वी प्रताप आहे का? असाच केला आहे मॅडम. मी रिक्षा चालवत होता, एखादा काय बोलला असता तो मीच आहे. ह्याने हात पुढे केला. मी म्हटलं एखादा सेलिब्रिटी आपल्याला हात मिळवतो आहे. मी रिक्षा सोडला, मागे वळला, हात मिळवला. तेवढ्यात माझा रिक्षा ह्याच्या सासऱ्यामध्ये घुसला आहे. एवढा सगळा झाला आहे. आता मला सांगा माझा चूक आहे का? सर, याला काय अर्थ आहे, नाही सर? नाही नाही, हे असं नाही, त्यांनी विचारलं पृथ्वी प्रताप याच्यावर फक्त हो एवढंच अपेक्षित होतं ना सर. हा. मी पहिचान कोण, शेक हँड कशाला केलं सर? अरे, रापू- नाही सर, मुळात काय ना, गाडी चालवण्याचं लक्ष विचलित केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो सर. माझ्यावर? हो. अरे पण मी काय काय लगा, आपल्याला नाही ओळखत कोण सांगायचं बा, मी हसले तरी काम करतो म्हणून. काय पहिचान कोण बिचान कोण करायचे? ओळखतात मला. तुमच्या नादात लगा माझा सासरा मोडला माहितीये का? तुमच्यामुळे काय काय झालं? माझ्यामुळे काय झालं? मडगाड तुटलं हे. पण माझं काहीच नाही यार. सर, तेच तर म्हणते ना, तुम्ही अशी ओळख निर्माण करा की लोक असं पटकन ओळखतील तुम्हाला. असं काम का करता की ओळखतच येत नाही सर. एवढा प्रॉब्लेम होतो सर. ते काय ओळखतात मला. कुठ कधी? अरे याला अर्थच नाही ना यार, याला अर्थच नाहीये. हे म्हणजे यार तुम्ही माझ्यावर ढकलता. हे म्हणजे सिनियर ऍक्टर वेळेवर येत नाही म्हणून दशरथने आम्हाला ओरडण्यासारखं आहे यार. असं नका ना करू, असं नका ना नाही करू. सर, मुळात हेच नाही सर. तुम्ही पर्सनल काढू नका सर, याला काही अर्थच नाहीये सर. अरे पण- ओळख, टॉपची ओळख बनवायची. अरे पण बघा हा खोटं बोलतोय. हा माणसाला मॅडम माझ्या चल चल उधर जा. मला येतो आहे मराठी. काय प्रॉब्लेम झाला? हा माणूस ना खोटं बोलतोय. मी केलं, मी शेक हँड बिक हँड सगळं केलं. ते काय रॅपो बनवण्यासाठी काय ना, या अशा कॅरेक्टर्समधून मला वेगवेगळी पात्र मिळत असतात म्हणून मी हे सगळं करत होतो. पण त्याच्या आधी ह्याला काय कमी मस्ती आहे? काय केलं? हा ऑलरेडी भोजपुरी गाण्यांचे व्हिडिओ बघत होता फोनवर. ते सांगतो का? विचारा त्याला. नाही नाही मॅडम, असं नॉर्मल नॉर्मल कर रे. नाही मॅडम, असा नाही आहे मॅडम. मी आतापर्यंत एक पण भोजपुरी गाणं बघितला नाही आहे. मी तर राहुल देशपांडे ऐकत आहे. लगा राहुल देशपांडे ऐकतोय वय? मग खोटं बोलतो. आयला लगा राहुल देशपांडे मध्ये याड बर का.
माझं फादर तर येडच म्हणजे अहो राहुल देशपांडे काय वसंतराव देशपांडे ऐकायची ती हो? शेतामध्ये ट्रान्झिस्टर घेऊन जाणार की हे छंद मकरंद करत बसणार साता काय बात आहे सर ओळख बनवायची ना अशी बनवायची सर टॉपची सगळ्या माणसांनी ओळखलं पाहिजे सर तुम्हाला ओळखूच येत नाही असं नका करत जाऊ सर हा, सर. बच्चन शाहरुख डायरेक्ट टॉप अरे सेलिब्रिटी म्हणजे कसा पाहिजे सेलिब्रिटी म्हणजे अक्षरशः सेलिब्रिटी वाटला पाहिजे म्हणलं शाहरुख खान सारखं वाटलं पाहिजे असं असतं कुठे सेलिब्रिटीला का नाही तर काय सर तुमच्या ते शो मधलेच एक्झाम्पल घ्या ना आता तुमचा तो ओंकार राऊत तो गेला की असं होता ना सर ओंकार राऊत गेला ओंकार राऊतला एवढं असं होतं होतं तुम्ही बाजून असं होय. याला काहीच अर्थ नाही नाहीतर ते श्याम बांगर आमिर हडकर सुरुवातीपासून तसेच दिसतात तसेच दिसा ना तुम्ही टीव्हीवर वेगळे असे समोर वेगळे कन्फ्युज होतात ना लोक सर मला त्यांचं नका सांगू मी बाबा तुम्हाला माहित नाही हे लॉकडाऊन मध्ये एंट्री झालेली पोरं आहे ती मी सेलिब्रिटी आहे माझं इंस्टाग्रामला पहिल्यापासून ब्ल्यू टिक आहे ओळखतं कोण आहे तुमच्या लोकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे तुमच्या शो मधले काही लोक ते जाड होतात कधी बारीक होतात कधी काहींचे केस जातात काहींना केस येतात काहींना दात येतात होय 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 मॅडम इंटरव्ह्यू मध्ये ऐकले ना सर टॉपची ओळख बनवा सर असं नका करू एवढं नाही बदलत आमच्या याच्यात काही कळलं ना सर आता मला फायनली कळलंय काय झालंय ए तू फोन बघता बघता जर गाडी चालवलीस तर तुझा फोन गाडी आणि तू राज्याच्या बाहेर झाला नाही मॅडम नाही नॉर्मल रे लगेच बाहेर जायचं आणि तुम्ही पैसे. नाही ते पैशांचं बाहेर जाऊन मिटवायचं जा लवकर बाहेर लवकर आउट व्हायचं हेल्मेट घ्या हो हेल्मेट घ्या लायसन घ्या हो पीपी हा हा पृथ्वी प्रताप राहुल देशपांडेचं नाव वाचलंय मी देतो तुम्ही इथेच थांबायचं मॅडम मी काय नाही, थांबू नाही, त्यांना तुम्ही सोडून? गुन्हेगाराला गुन्हा करण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दल शिक्षा भोगायची अरे मॅडम मला कशी मॅडम असं नका ना करू प्लीज माझी सांगा ना माझी चूकच नाही मी जनरल बोलत होतो त्यांच्याशी मला रॅपो बनू अरे माझं काय प्रताप. अरे नका ना लिहू प्लीज यार हे व्हायरल होईल ऐका ना पत्रकारांना कळलं तर ते बातमी छापतील प्लीज नको ना प्लीज ऐका ना माझं नाही सर अहो होऊ द्या ना व्हायरल त्यानिमित्तानं फेमस तरी व्हाल ओय, बने काय बोलताय तुम्ही? नाही सर नाही सर मग कसं केली सर मी एवढं ओळखलं पण एकाच अटीवर सोडीन सर मॅडम तुम्ही एकाच अटीवर सोडीन म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे Sorry, पण sir, प्लीज सोडा sorry. मला प्लीज काय करू मी सांगा विराज जगतापला व्हिडिओ कॉल करून द्या ना मी ना सर माझं हार्ट धगधग होतं सर सर मला पण बघायचं आहे त्यांना काय हार्ट फॅन आहे सर मी एकदा प्लीज लावा मी विराज जगताप प्लीज सर प्लीज तुम्हाला त्यांच्याशी फोन येस खूप फॅन आहे खोटे पोलीस आहात तुम्ही नाही तुम्ही खोटे पोलीस आहात जर या जगात विराज जगतापचे फॅन असतील तर मी सोडलं माझं सेलिब्रिटी पण मी रिक्षा चालवणार आपला विषय मला नाही करायचं. मी नाही पृथ्वी प्रताप